पक्षी अंगणे उतरती, पक्षी अंगणे उतरती, ती का गुंतोनिया राहती, तैसी असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी निघून गेला, तैसी असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, ऐसी असता भय कोण, तैसी असावी संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी अपोलिया. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेर. सबिंदु सिंधु शुष्कल तरंग भंग रंजितम, दुषत्सु पाप जात जात कार्यभारी संयुतम. कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो. आता पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, ती का गुंतोनिया राहती, तैसी असावी संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. विश्वसंत श्रेष्ठ शांतीब्रह्म पैठण्यमासी एकनाथ महाराजांचा हा उपदेश प्रकरणातील अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी या संसारामध्ये कसं राहायचं याची शिकवण दोन दृष्टांताच्या द्वारे दिली. विठ्ठल 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 विठ्ठल. या ठिकाणी किम निमित्त कीर्तन सेवा आहे, सर्व मंडळीला ज्ञात आहे. बाग पिंपळगाव या ठिकाणी सगळी कुटुंबातील आश्राबाई तुकाराम सगळे ह्या मातोश्रीला संपूर्ण 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्या निमित्तानं आज इंद्रा एकादशीच्या निमित्तानं आणि मातोश्रीच्या वर्षश्राद्धानिमित्ताने या ठिकाणी कीर्तन महोत्सव आहे. हे दोन्ही भाऊ असणारे यशवंत बाबा सगळे आणि बंडूभाऊ सगळे आणि यांचे सर्व कुटुंब, सगळ्यांचं सगळं कुटुंब असणारं या मातोश्रीला मध्ये दुःखामध्ये सहभागी झालेले आपण सर्व पाहुणे रावणे मंडळी, या मातोश्रीचे या सगळ्या कुटुंबावर अनेक उपकार आहे आणि त्या उपकारा प्रीत्यर्थ घेतलेला अभंग. विठ्ठल 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी हरिभक्त पारायण नामदेव महाराज तसेच सर्व
गायक वादक मंडळी, माझ्यावर प्रेम करणारी ही रेवकी देवकीची मंडळी असेल, विठ्ठलवाडीची मंडळी असेल, गावातील असणारी सर्व मंडळी, सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन कीर्तनाला प्रारंभ करतो. शांतीब्रह्म एकनाथ महाराजचा हा उपदेश प्रकरणातील अभंग आहे. जगामध्ये उपदेश करत असताना भामती निबंधकारांनी 4 गोष्टी सांगितल्या. कथनाच्या 4 गोष्टी सांगल्या: आज्ञा, अनुज्ञा, अभ्यर्थना आणि उपदेश. जगाला कधी कधी आज्ञा सांगावी लागते, कधी अनुज्ञा द्यावी लागते, कधी अभ्यर्थना द्यावी लागते आणि कधी उपदेश द्यावा लागतो. विठ्ठल 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 विठ्ठल. जगाच्या हिताच्या गोष्टी सांगण्यासाठी 4 गोष्टीचा प्रयोग केला जाते. कधी आज्ञा केली जाते. मोठ्या व्यक्तीनं लहान व्यक्तीला कल्याणाचं साधन सांगण्यासाठी पहिल्यांदा आज्ञा केली जाते. मोठ्या व्यक्तीनं करावी आणि लहान्यानं पाळावं, त्याला आज्ञा म्हणतात. वेदानं आपल्याला आज्ञा केली: मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. वेदानं सांगितलं आईला देव मान, पित्याला देव मान, अतिथीला देव मान, कोणाची निंदा करू नकोस. हे वेदानं सांगितलेली ही काय आहे? आज्ञा आहे. आणि ती आपण पाळणं, कारण हितार्थ आहे वेद. हा वेद जगाचं हित करण्यासाठी वेदाच्या निर्मिती झालेली आहे. हो, ज्ञानोबाराय म्हणतात की वेद संपूर्ण साई परिकृपण ऐसा आन नाही. वेद संपन्न आहे. पाहे पा जाणवीची निबळे, कोण वेदापासून यागळे, की शेषाहुनी तोंडाळे बोलके अथी. जाणण्यामध्ये सगळ्यात वेद श्रेष्ठ आहे, मोठा आहे. म्हणून वेदाची आज्ञा सर्व ऋषी मुनीने पाळली. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून वेदानं सांगावं आणि आपण पाळावं, ही आज्ञा आहे. आज्ञा. अनुज्ञा, एखादा मनुष्य एखाद्या कार्यामध्ये प्रवृत्त असताना त्या कार्यामध्ये त्याची प्रवृत्ती दृढ करण्यासाठी दिलेली जी संमती असते त्या संमतीला म्हणतात अनुज्ञा. एखाद्याला माळ घालायची इच्छा असेल, त्या माळाचं महत्त्व सांगावं. माळ घाल बाबा, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. हो, ऊर्ध्वपुंड्र भाळ, कंठी शोभे माळ, कापीजी कडी काळ तया भेने. माळीचं घालायची इच्छा झाली आणि आपण ऐकलं की त्याला अधिक संमती द्यावी. हो, वारीला जायची इच्छा आहे, त्याला वारीला जायची संमती द्यावी, याला अनुज्ञा म्हणतात. अभ्यर्थना म्हणजे प्रार्थना. उत्कृष्ट प्रतिपादेन इच्छा सा प्रार्थना. आपल्या अंतःकरणामध्ये उत्कृष्ट परमात्मा जाणून घेण्याची अर्थता म्हणजे जिज्ञासा, हो, त्याला ही प्रार्थना म्हणतात. प्रार्थना अर्थात दुसरा अर्थ आहे प्रकृष्टात अर्थने 6 प्रार्थना. श्रेष्ठा करवी जी केली जाते त्याला प्रार्थना म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिली प्रार्थना निकृष्टाकडून श्रेष्ठाकडे केलेली याचना म्हणजे प्रार्थना. श्रेष्ठा करवी श्रेष्ठाकडं श्रेष्ठानं केलेली याचना म्हणजे प्रार्थना. श्रेष्ठानं श्रेष्ठासाठी श्रेष्ठ दर्जाची केलेली याचना म्हणजे प्रार्थना. असे वेगवेगळे प्रकारचे प्रार्थनेचे अंग आहेत. ज्ञानोबाराय श्रेष्ठ आहे आणि ज्ञानोबारायांनी श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजाकडे केलेलं पसायदानही श्रेष्ठ आहे. ज्ञानोबाराही श्रेष्ठ आहे आणि ज्यांच्याकडे प्रार्थना करतात तेही श्रेष्ठ आहे. आणि ती प्रार्थना जे खळांची व्यंकटी सांडू सामान्य निकृष्टासाठी केलेली याचना म्हणजे प्रार्थना. विठ्ठल 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 विठ्ठल. आज्ञा, अनुज्ञा, अभ्यर्थना आणि उपदेश हा श्रेष्ठाने कनिष्ठाला श्रेष्ठ स्थिती प्राप्त करण्याचा उपदेश म्हणजे आणि असे संतांचे नाथ महाराजांचे उपदेश प्रकरणातील अभंग आहे. त्यामधला हा आजचा सेवेसाठी घेतलेला अभंग आहे. नाथ महाराज म्हणतात या संसारामध्ये कसं राहायचं त्याची नाथ महाराजांनी शिकवण दिलेली आहे. या जगामध्ये जीवन जगत असताना आपण जीवन कसं जगावं सर्व संत मंडळीने आपल्याला सांगितलेला हा उपदेश आहे. आणि हा संतांचा उपदेश आपण मानावा. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण येथे उपकारासाठी
आले घर ज्या वैकुंठी. संत उपदेश करण्यासाठीच आलेले. झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिवी. अर्थलोपली पुराणे नाश केला शब्दज्ञाने. विषय लोभी म्हणे साधनेही बुडविली. विषयासक्त लोक झालेले आहेत, साधनं बुडवलेली आहेत. आणि तिसरी अर्थलोपली पुराणी. पुराणाचा अभ्यास न करता, शास्त्राचा अभ्यास न करता स्वयंबुद्धीनं अर्थ सांगायला लागले. त्याचा परिणाम असा झालेला आहे, त्या खरे अर्थ लोपून गेले. विठ्ठल 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 विठ्ठल. आता काहींना अर्थ सुद्धा सांगतायत. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. किती सरळ सोपा अर्थ आहे, पण काही कीर्तनकाराला सुद्धा त्याचा अर्थ सांगता आला नाही. हो, एका कीर्तनकाराने अर्थ सांगितला. जगद्गुरु तुकाराम महाराज भजन करत होते भंडाऱ्या डोंगरावर. भंडाऱ्या डोंगरावर भजन करत असताना एक गुराखी गायी घेऊन तिथं गेला. आणि गायी घेऊन तिथं गेल्याच्या नंतर महाराजांच्या भजनामध्ये हो ती गाय रंगली आणि गाय नाचत होती. गायनाचे रंगे हो आपुलिया छंदे. हा त्याचा अर्थ नाही. गाय म्हणजे स्वयंबुद्धीनं केलेलं गायन. विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरं प्रमाण आहे समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची. पण अर्थ लावणाऱ्याने कसा अर्थ लावला. हो अर्थ शब्द अनुस्वार जरी चुकला तर अर्थ बदलतो. हो कुंती हे बाईचं नाव आहे. अहो कुंतीबाई आमच्याकडं हळदी कुंखाला या. त्या बाईनं काय अनुस्वार काढला. काय झालं. कुंतीवरचा अनुस्वार काढला. अर्थ काय झाला कुत्तीबाई. कुत्ती म्हणजे कुत्रीबाई. अनुस्वार सुद्धा चुकलेला चालत नाही. समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासे. अर्थ सांगणाऱ्याने असा लावला. हो समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासवाची. हो कासवाची नाही कासयाची आहे, पण त्याचा कासवाचा अर्थ केला. विठ्ठल 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 विठ्ठल. यालाच म्हणतात अर्थ लोपली पुराणे. नाश केला शब्दज्ञाने. शब्दज्ञानी लोकांनी मात्र आत्मज्ञानाचा नाश केला. त्यामुळं हा आत्मज्ञान लोपलेलं आहे. एका खेडेगावात रामायण चाललं आणि रामायणामध्ये एक ओवी आली. भावार्थ रामायणामध्ये ऐस्या समी रणात बाण मारीशी ताकात तेने झाला हाहाकार चहूकडे. अशी ओवी आली. हो आमच्या संतासारखे रामायण वाचत होते आणि त्यात ओवी आली. हो आणि वाचणारे दुसरे. हो वाचणाऱ्याने कशी ओवी वाचली. ऐस्या समी रणात बाण मारीशी ताकात आणि तेने झाला हा आकार चौकडे. वाचणारानं चुकीची वाचली. मग आमच्या संतानं बी चुकीचाच अर्थ सांगितला. ऐस्या समी रणात. रणात म्हणजे रावणाच्या युद्ध प्रसंगामध्ये. ऐस्या समयी म्हणजे युद्ध प्रसंगामध्ये काय झालं. बाण मारीशी ताकात. तिथं मोठाच्या मोठा ताकाचा डेरा होता. रामानं एक बाण मारला आणि तो ताकाचा डेरा फुटला आणि तेने झाला हाहाकार चहूकडे. पण त्याचा अर्थ तसा नव्हता. वाचणारानं ओवी कशी वाचली. ऐस्या समी रणात बाण मारी सीताकांत. सीताकांत पण त्यांनी अर्थ कसा लावला सीताकात. अनुस्वार गेला अर्थ बदलला. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून अर्थ अशी लोपल्यामुळं संत महात्मे या भूतलावर आले. आल्याच्या नंतर 4 अवच्छेदकाने संत आले. ते आल्याच्या नंतर पहिला अर्थ जगाचं हित व्हावं. जगाला हिंदू धर्माची शिकवण द्यावी. वेद परंपरेचं तत्वज्ञान द्यावं. यासाठी संतांचा अवतार झालेला आहे. आणि अशी संत मंडळी या भूतलावर आल्याच्या नंतर संतांनी आपल्याला जीवन कसं जगावं पहिली शिकवण दिली.
पण आपल्याला जीवनच कळालं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्याला जीवन कळालं तो कधी आत्महत्या करत नाही. एक, ज्याला जीवन कळालं तो आपलं जीवन व्यसनाच्या अधीन करत नाही. दोन, ज्याला जीवन कळालं तो दुसऱ्याची हिंसा करत नाही. तीन, आणि ज्याला जीवन कळालं तो आत्मउद्धार केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण जीवन ज्याला कळालं तो कधीही आत्महत्या करत नाही. कारण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या जगात देवाकडून पहिली चूक झालेली आहे. कोणती? थोर होय चुकी नारायणी, थोर होय चुकी नारायणे थोर होय चुकी, नारायणे थोर होय चुकी. तुका म्हणे आत्महत्या रे घातकी, तुका म्हणे आत्महत्या रे घातकी, तुका म्हणे आत्महत्या रे घातकी, तुका म्हणे आत्महत्या रे घातकी. थोर होय चुकी नारायण थोर होय चुकी, थोर होय चुकी नारायण थोर होय चुकी. तुका म्हणे आत्महत्या रे घातकी, थोर होय चुकी नारायणी. देवाने त्याला मानवी देह दिला हे त्याचं परमभाग्य आहे, पण त्याने त्या देहामध्ये आत्महत्या केली ही त्याच्याकडून झालेली चूक आहे. हो, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कधीही असणारं ज्याला जीवन कळालं पाहिजे. आणि या जीवन कळण्यासाठी या जीवनामध्ये कसं राहायचं, या संसारात कसं राहायचं, प्रपंचात कसं राहायचं, ब्रह्मचार्याने कसं राहायचं, गृहस्थानी कसं राहायचं. ब्रह्मचारी धर्म घोकाबी अक्षरे, आश्रमी विचारे षडकर्मी, वानप्रस्थी तरी संयोगी वियोग, संन्यास तो त्याग संकल्पाचा. चारही वर्ण आश्रम धर्माला दिलेली शिकवण आहे. त्यामध्ये प्रस्तुत अभंगामध्ये गृहस्थ आश्रमाला दिलेली शिकवण आहे. अभंगाचं प्रथम पक्षी अंगणी उतरती, 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 पक्षी अंगणी उतरती. का गुंतो राहती, एका गुंतो राहती, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. एका गुंतो राहती, एका गुंतो राहती, तैसे असावे
ते का गुंतो राहती ते का गुंतो राहती नाथ महाराज दृष्टांत सांगतात या संसारात कसं राहायचं. तैसे असावे संसारी. तैसे म्हणजे कैसे. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणिया राहते. संत महात्मे जगाला उपदेश करताना अत्यंत सोप्या भाषेत, जोपर्यंत सामान्यातल्या सामान्याला कळत नाही म्हणून वैदिक वाङ्मय पौराणिक वाङ्मय आपल्याला कळणार नाही, पण संत वाङ्मय सगळ्याला कळेल एवढी सोपी भाषा आहे. आणि ते संतांनी सांगितलेले दृष्टांत आपल्या परिचयाचे आहेत. पक्षी कोणाला माहित नाही हो, पक्षी सर्वाला माहित आहे हो, पण त्यात अध्यात्म असं आहे. पक्षी अंगणी उतरती संतांनी सांगितलेला दृष्टांत आहे. अंगणामध्ये उतरतात, दाणे टिपतात आणि उडून जातात. ते मात्र त्या दाण्याबद्दल, अंगणातल्या घराबद्दल, त्या अंगणाबद्दल आसक्ती धरत नाही, अनासक्त राहतात. तसं अनासक्त अवस्था कशी प्राप्त करायची ते पक्षाच्या दृष्टांत सांगितला. विठ्ठल 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 विठ्ठल. दृष्टांत म्हणजे काय. न्यायामध्ये दृष्टांत एक लक्षण सांगितलं. लौकिक परीक्षकाणाम यस्मिन नरते बुद्धिसाम्य सा दृष्टांतः. लौकिक आणि परीक्षक यांची ज्या विषयाविषयी साम्य बुद्धी असते त्याला दृष्टांत म्हणतात. हो, नाही तर दृष्टांत सांगणारे दृष्टांताचा सागरच उभे करणारे. आमच्या गंगाभाऊचे एक मित्र होते कीर्तनकार, तुमच्या नाही कोणी परिचयाचे, मी नाव नाही सांगत. हो, त्याने महाराष्ट्राला दृष्टांताने वेड लावलं. विठ्ठल 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 विठ्ठल. पण दृष्टांत म्हणजे काय. द्रष्ट अंत. हो, दृष्ट म्हणजे दिसणारी वस्तू पदार्थ. हो, त्याचा अंतिम भाग कळणं म्हणजे त्याचा शेवट कळणं म्हणजे दृष्टांत. हा एक त्याचा शाब्दिक अर्थ होतो. पण लौकिक परीक्षकाणाम यस्मिन नरते बुद्धे साम्य सा दृष्टांत. लौकिक म्हणजे सामान्य, परीक्षक म्हणजे सुज्ञ, अर्थात ज्ञानी अज्ञानी किंवा श्रोता वक्ता. या दोघांची बुद्धी ज्या विषयाविषयी साम्य आहे, समान आहे, हो, त्याचा दृष्टांत सांगावा. हो, पक्षी सगळ्याला माहित आहे, श्रोत्यालाही माहित आहे, वक्त्यालाही माहित आहे. हो, मग जी गोष्ट आपल्याला माहित आहे तीच दृष्टांत म्हणून सांगावी. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारांनी दृष्टांत सांगितले. नाना गाय चरे डोंगरी परी चित्त बांधले वत्सघरी. गायीचा दृष्टांत दिला. गाय सगळ्याला माहित आहे, ज्ञानाला माहित आहे, अज्ञाला आहे. म्हणून ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. का. मूर्खाला माहीत असलेले, अज्ञानाला माहीत असलेले जे दृष्टांत आहे ते ज्ञानेश्वरीत आहेत. म्हणून विठ्ठल 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 विठ्ठल. सूर्य कोणाला माहित नाही. ज्ञानोबारे सूर्याचे दृष्टांत सांगतात. सूर्य उदया सरशी रात्री पळवून जाय अपैशी. गेली तैसी अहंता अविद्या सवे. सूर्याचा दृष्टांत दिला. सूर्य उगवल्यावर असणारा रात्र पळून जाते. गेली, पण कुठं गेली. आजपर्यंत विज्ञानाला शोध सांगता आला नाही. रात्र होती का नाही, पण ती कुठं गेली. अहो, रात्र हीच दिवस झाला आणि दिवस हीच रात्र झाली. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण म्हणलं रात्र गेली, पळून गेली, पण कुठं गेली. हिंगणगावला, गेवराईला गेली. कुठं गेली हे कोणाला सांगता येणार नाही. गेली म्हणजे ती आहे, पण कुठं आहे, तिचं अस्तित्व कुठं आहे.
अमेरिकेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मला भाव हा सांगायचा आहे की ती सूर्याच्या आड गेलेली आहे, पृथ्वीच्या आड गेलेली आहे. तिचं अस्तित्व इथला आत्ताच्या वर्तमान काळातला तिचा भाव संपला, अभाव निर्माण झालेला आहे. त्याला कारण फक्त एकच आहे, सूर्य. म्हणून सूर्याचा दृष्टांत दिला. चंद्राचा दृष्टांत आता दया त्याशी पूर्ण चंद्रिका जैशी निबविता न कळसी साने थोर. जो माहीत असलेलीच वस्तू दृष्टांत म्हणून सांगावा. पक्षी सगळ्याला माहीत आहे, कोणताही पक्षी असो. असं चिमणी असेल, धान्य टिपणारा जो कुठलाही पक्षी घेतला, अंगणामध्ये धान्य टांगल्याच्या नंतर ते धान्य पक्षी वेचतात. पण धान्य चांगलं आहे म्हणून तिथं गुंतत नाहीत. अंगण चांगलं आहे, रोज मिळतात म्हणून असणारा तिथंच येतात असंही नाही. ते गुंतून राहत नाही. पक्षी अंगणी उतरती तैसे असावे संसारी, असा नाही. ते का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी. विठ्ठल 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 विठ्ठल. उतरती म्हणजे संसारात आले, पण ते गुंतत नाहीत. पण तुम्ही आम्ही मात्र याच्यात गुंतो, इतके गुंतलेलो आहे. हो, तुकोबार आहे. सिद्धांत दुसऱ्या चरणात सांगतात. तैसे आसावे संसारी, तैसे आसावे संसारी, तैसे आसावे संसारी, आसावे संसारी. तैसे आसावे संसारी, तैसे आसावे संसारी, आसावे संसारी, तैसे आसावे संसारी. तैसे आसावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. तैसे आसावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. जोवरी प्राचीनाची दोरी, जोवरी प्राचीनाची दोरी. तैसे आसावे संसारी, 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 तैसे आसावे संसारी. किती दिवस राहायचं या संसारामध्ये, या देहामध्ये. तैसे असावी संसारी. संसार म्हणजे काय? लेकरं बाळ घर दार म्हणजे संसार नाही. देह म्हणजेच हा संसार आहे. संसरती ती संसार हा असती. प्रत्येक क्षणात ज्याच्यात बदल होतो त्याला संसार म्हणतात. हा देहा अधिक संसारी. ज्ञानोबारांनी संसार कशाला म्हणलं? आलिया संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. संसारा म्हणजे देहा आलिया, देह नावाचाच संसार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. काहीने जन्म मरणाला संसार म्हटलं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलदुस्तारे कृपया पारे पायी मुरारे भज गोविंदम मूढमते. प्राप्ती सन्निहिते मरणे नाही नैरक्षिती डुकरेन करणे. जन्मले आणि मरणे याला संसार म्हटलं. काही ज्ञानोबा म्हणतात याला नाही. अगा उपजणे आणि निमणे हे साचची का मानणे, तो संसारू लोक म्हणे. ज्ञानोबा म्हणतात जन्मन आणि मरण हे खरं मानणं हा संसार आहे. आपण प्रपंचाला काय म्हणतो? संसार म्हणतो. आम्ही संसारी माणसं आहे. संसार म्हणजे लेकरं बाळ बायको हा संसार नाही.
तो प्रपंच आहे, पण हा देह ज्याला आहे तो संसार आहे. मग संन्यासी 4 बोटाच्या लंगोटीचा संन्यासी जरी असला तरी तो संसारीच आहे. ब्रह्मचारी असला तरी तो संसारीच आहे. आता संन्याशाचे आणि ब्रह्मचार्याचे जे आपल्या ग्रस्ताकडं नाही ते त्यांच्याकडे पाहायला मिळते. विठ्ठल 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 विठ्ठल. एका संन्याशाकडं 1.5 कोटीची टीव्ही होती, परदेशातून आणलेली. हो, त्याला नुसतं महाराष्ट्रातलं दिसत नव्हतं, भारतातलं नाही, सगळ्या देशातलं पाहायला मिळायचं चॅनल. एकाच वेळेस 350 देशातलं तो पाहणारा होता. आणि 1.5 कोटीची टीव्ही होती. आपली प्रॉपर्टी एवढी नाही, एवढं कोणाकडं होतं? संन्याशाकडं. तो संसारी का संन्यासी? विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून हा भगव्या कपड्यावर कधी जायचं नाही. त्या गडाकडं गडकऱ्याची गडगडाट आहे, फडकऱ्याची फडफड आहे आणि मटकऱ्याची मटमट चालू आहे. म्हणून तुमचा आमचा उद्धार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तन ऐकून सुद्धा तंबाखू सुटत नाही हो. काही टाळकरी पाटे मग हात करून तंबाखू चोळतात. इथले नाही बरं. परिवर्तन का घडत नाही, बदल का घडत नाही, आपणच आपल्या बुद्धीतून विचार करायचा. हो, कारण या नारदाच्या गादीतून सांगणाऱ्यामध्येच परिवर्तन नाही, ऐकणाऱ्यामध्ये काय घडणार आहे? विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून पाणी पिना छान के गुरु करना पहिचान. पाणी प्यायचं ना चांगलं प्या. हो, आरोग्य चांगलं राहील. हो, आणि ज्याला आत्मउद्धार करायचा आहे, आपल्या जीवनात परिवर्तन घडायचं आहे, बदल घडायचा आहे, त्याच्याकडून आत्मबोध मात्र चांगला घ्या. अपोली आपण करा सोडवन, अपोली आपण करा सोडवन, अपोली आपण करा सोडवन, अपोली आपण करा सोडवन. संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे, अपोली आपण करा सोडवन, अपोली आपण करा सोडवन. संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे, अपोली आपण करा सोडवन, अपोली आपण करा सोडवन. ज्ञानोबाराय म्हणतात यासाठी आपुले आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी वेगानं, अतिशय तीव्रतेनं संसाराचं बंधन तोडा. कारण आपला उद्धार आपणच करू शकतो. कोणीही कोणाचा उद्धार करत नाही. म्हणून आपला उद्धार करण्यासाठी संत महात्मे सांगतात, या संसारात कसं राहा, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. प्राचीन म्हणजे प्रारब्ध, शिल्लक राहिलेलं आयुष्य, शिल्लक राहिलेलं प्रारब्ध भोग, जोपर्यंत तुमचा शिल्लक आहे तोपर्यंत तुम्ही जीवन जगा. आणि जीवन जगत असताना कसं जगा? तैसे असावे संसारी, सोनी संसारी जीवावे गुकारी, असोनी संसारी जीवावे गुकारी, असोनी संसारी जीवे गुकारी, असोनी संसारी जीव
उभारी पाय सदा वेदशास्त्र उभारी पाय सदा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा वेदशास्त्र उभारी पाय सदा वेदशास्त्र उभारी पाय सदा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा संसाराचा त्याग करू नका, संसाराचं बंधन तोडा, संसार तोडू नका. हो, घरदार उखटे तेजू म्हणती तरी शरीर एवढे जाड. ज्ञानोबाराय म्हणतात या घरात दाराचा त्याग तुम्ही करू नका. वनी जा वनी वनिता चिंतो लागला. तुम्ही घर सोडून जर रानावनात जंगलात गेले, घरात असून घरातली पत्नी त्रास देत नाही, पण घरातून वनात गेले तर मनात बसलेली पत्नी मात्र जाणं खूप अवघड आहे. म्हणजे मनातली स्त्री खूप घातक आहे. घरातली स्त्री घातक नाही, घरातले लेकरं बाळ घातक नाही, पण मनात बसलेली. हो, नुसतं साधूला स्वप्न पडलं, वरातीचं स्वप्न पडलं, लग्न झालं, लेकरं झाले. हो, बायको म्हणाले आणि एक मुलगा झाला तर जागा आहे कुठे? ती म्हणे तुम्ही पलीकडे सरका. साधू खाली पडला आणि साधूचे गुडघे फुटले. हो, गटारात पडला, साधूचे गुडघे फुटले. कशानं? हो, आता मनात बसलेल्या बायकोनं फोडले का घरात असलेल्या? मनात बसलेली. म्हणून असणार संसार सोडू नका. सुखे करावा संसार परीन सांडावे दोन्ही वार. दया क्षमा घर चोजवीत येतील. सर्व संतांनी हेच सांगितलेलं आहे. म्हणून आमच्या संत कुठेच रानावनात गेले नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. सर्व संतांचं उदाहरण एकच आहे. म्हणून तैसे असावे संसारी. अनासक्त अवस्थेमध्ये जीवन जगा आणि अनासक्त अवस्थेमध्ये जोपर्यंत आपलं प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत चांगल्या प्रकारचं जीवन जगा. आरोग्य संपन्न जीवन जगा, निर्व्यसनी जीवन जगा. हो, आता लोकांना रोग निर्माण झाले. किती रोग आहे तो? अनेक रोगाची नावे सांगू किती न सहाता. हो, पाषाण फुटती. तुकोबाराय म्हणतात इतके रोग आहेत, पण हे रोग कशानं प्राप्त झाले? हो, तुकोबाराय सांगतात भोगे रोगा जोडोनिया दिले अनेका. भोगे रोगा जोडोनिया दिले अनेका. भोगे रोगा जोडोनिया दिले अनेका. अरुचिते हो का सकाळपासून. 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 काय गा विठोबा तुझे म्हणावे. 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 भोगे रोगा जोडोनिया दिले अनिका. अनिका रोगा भोगा जोडोनिया दिले. अन्वय असा करायचा. अनेक रोगाची प्राप्ती करून दिली ती दिलेली आहे भोगान. भोग म्हणजे काय? सुख दुःख साक्षात्कारा भोगा सहा उच्चते. अनुकूल वेदनीय असणारे जे सुख भोगणं आणि प्रतिकूल दुःख भोगणं म्हणजेच भोग. आणि त्या भोगापासून भोगी रोग भयम
कुलीच्युति भयं वित्तेनुर्पालाद् भयं माणे दैन्य भयं बलिरिपु भयं रूपे जराया भयं तपेंद्रिय भयं काये कृतांतात् भयं. ऋतुवरीने सांगितलेलं आहे भोगे रोग भयम, अनेक भोगांना रोगाची प्राप्ती करून दिलेली आहे. मग भोग भोगायचे कोणते भोग? 8 भोग सांगले. सुगंधम वनिता गीतम वस्त्रम तांबूल भोजनम शय्याच कोशमम चैव भोगाष्टकमुदाहृता. हा 8 प्रकारचे भोग सांगितलेले आहेत. या जगामध्ये भोगाने अनेक रोग प्राप्त होतात. मग भोग भोगत असताना आयुर्वेदिक असणारं, त्याच्यासाठी वेदाचा अथर्ववेद, अथर्ववेदाचा उपवेद असणारा आयुर्वेद आहे. आणि आयुर्वेदामध्ये मूळ असणारे धन्वंतरी आयुर्वेदाचा करता आहे. साक्षात भगवान परमात्म्याने एक स्वतंत्र आयुर्वेदाचा अवतार धारण केलेला आहे, तो धन्वंतरी. आणि धन्वंतरी समुद्र मंथनाच्या प्रसंगी निर्माण झाला. धन्वंतरीश्चंद्रमा लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक कसुरा धन्वंतरीश्चंद्रमा. भगवान परमात्म्याचा धन्वंतरी हा अवतार आहे. आणि त्याने आयुर्वेद लिहिला. त्या आयुर्वेदामध्ये 30 लाख गवताच्या काडीपासून वटवृक्षापर्यंत 30 लाख वृक्षयोनी आहेत. आणि 30 लाख वृक्षयोनीमध्ये काही अमृत प्रसवणाऱ्या आहेत, काही विष प्रसवणाऱ्या वृक्षयोनी आहे. त्यामध्ये 8 लाख वृक्षयोनी विष प्रसवतात. किती? 8 लाख. आणि 22 लाख वृक्षयोनी अमृत प्रसवतात. विठ्ठल 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 विठ्ठल. मी सुद्धा आयुर्वेदाचा अभ्यास केलेला आहे. आणि त्यामध्ये 22 लाख वृक्षयोनी म्हणजे गवताच्या काडीपासून वटवृक्षापर्यंत ह्या सर्वच्या सर्व अमृत प्रसवतात. पण ते अमृत मारक घातक 8 लाख वृक्षयोनी आहेत. त्याचा फडशा पडतात. कौरव हे 5च आहेत. हे पांडव 5च आहे, कौरव 100 आहे. पण 5 कौरव मात्र 5 पांडव असणारा 100 कौरवाचा नायनाट करतात. तसं आसुरी संपत्तीचे 6च गुण आहे, पण दैवी संपत्तीचे 26 आहे. 26चा फडशा फक्त 6 गुण करतात. दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुषमेवच. तसं हे 8 वृक्ष हे विष प्रसवणारी आहेत. त्या वृक्षा खालून जरी गेलं आणि त्याच्यातूनच असणारे हे रोगर, जी औषधी फवाराची जी निर्मिती झाली त्या 8 लाख वृक्षातून झालेली आहे, त्याच्याच असणाऱ्या भागातून झालेली आहे. मग अशा याच्यात आपण जीवन जगणं. आता पुण्यामध्ये जर पाहिलं, आळंदीमध्ये आमच्या शेजारी एक मुलगा आहे, तो 12 वर्षाचा सुद्धा नाही, 8च वर्षाचा आहे. 8 वर्षात त्याचे सर्व केस पांढरे झाले. त्याला कारण काय आहे? हो, इंजेक्शन दिलं. सकाळची एवढी काकडी एवढी होती. विजू भाऊच्या भेंड्या. हो, ऐका, हो, तो भेंडा तयार होतो. याला कारण काय आहे? हो, तर आपण आयुर्वेदिक जीवन जगलं पाहिजेत. मग आयुर्वेदिक जीवन जगण्यासाठी काय आहे? नाही का? आहे ना. एक गाय म्हणजे एक कंपनी आहे. काय? एक गाय आहे, ती गाय एक कंपनी आहे. ऐका, एवढ्या वनस्पतीचा ऑक्सिजन गायीच्या शिंगामध्ये येतो. गायीला 2 शिंग असतात ना, एक शिंग विष प्रसवते आणि एक शिंग असणारं अमृत पसरवते या निसर्गातलं. आणि ती गाय आपल्या त्या विषाचं आणि अमृताचं एकत्रीकरण दुधामृत बनवते. विठ्ठल 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 विठ्ठल.
गाईचं गोमूत्र, गाईचं शेण, गाईचा गोठा एवढा पवित्र आहे. आता मी तुम्हाला गाईविषयी पुष्कळ सांगेल, पण तो प्रसंग नाही. कारण मी महाराष्ट्रामध्ये पहिली गोकथा केलेली आहे. अख्खीच्या अख्खी एवढी गठ्ठी आपल्या नाकात घातली तरी वास येत नाही. का? त्याला कारण आहे फक्त असणार ही औषधी. मग त्या औषधी म्हणजेच एक आपल्या मुलाबाळाला आपण विष पाजत आहे. आपण स्वतः विष घेत आहे, आपल्या घरच्यांना सगळ्याला विष देत आहे. त्याच्यासाठी आपण मात्र आयुर्वेदिकच धान्य, आयुर्वेदिकच फळभाज्या खाल्ल्या पाहिजेत. कारण जगामध्ये ह्या भाज्या आपण पाहत आहे, या भाज्यावरच असणारं काय आहे, विष पडत आहे. आणि ते विष आपणच सेवन करत आहे. विठ्ठल आयुर्वेदातून आपल्याला जर जीवन जगता आलं. आजही काही ऋषी मुनी, आता माझं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. माझी तब्येत स्थूल झाली होती. गेल्या वर्षी मी जय गुरुदेवचं शिबिर केलं आणि त्या शिबिरापासून माझी तब्येत वाढत नाही, कमी होत नाही, आहे तशीच आहे आता. एक दुसरी गोष्ट, नर्मदा परिक्रमा केली आणि नर्मदा परिक्रमा करत असताना एका साधूनं फक्त एक बटाटा एवढा एक कंद दिला होता, कंदमुळा. आणि तो कंद फक्त सेवन केला, त्याचा परिणाम असा झाला 8 दिवस भूक लागत नव्हती. असे काही कंदमुळे आहेत. आणि ऋषी मुनी सेवन करणारे आजही 700 वर्षाचे ऋषी आजही आहेत. आपण 60 वर्ष सुद्धा जीवन जगत नाही. 7 वर्ष ते 700 वर्ष जीवन जगतात केवळ आयुर्वेदामुळे. विठ्ठल म्हणून आयुर्वेदाची असणाऱ्या आमच्या बाबांनी पुस्तकं आणलेली आहेत. ज्यांना लागत असतील ते. आयुर्वेदिक धान्य सुद्धा आणलं, ज्वारी सुद्धा आणली. आपल्या भारतामध्ये गहू यायच्या अगोदर ज्वारी होती आणि ती ज्वारीच्या भाकरी खाल्ल्याच्या नंतर मनुष्य गव्हामध्ये काय परिणाम आहे आणि ज्वारीमध्ये काय परिणाम आहे, त्याच्यामध्ये 22 प्रकार आहेत ज्वारीचे. पण मधल्या काँग्रेसच्या काळामध्ये काय आलं, हायब्रिड आलं आणि ज्वारीनं असणारं हायब्रिड ओळखू येत नाही. विठ्ठल म्हणून आयुर्वेदिक जीवन जगा. वनस्पती आजही आहेत. त्या वनस्पतीचं नुसतं श्वास जरी घेतला, वनस्पतीच्या सावलीमध्ये जरी आपण कुठलाही रोग असेल तर 12 दिवस उघड्या अंगानं निंबाच्या झाडाखाली जर आपण झोपलो तर कुठलाही रोग होत नाही. म्हणून निंबाची झाडं काही प्रांतामध्ये निंबाची झाडं मुद्दाम लावतात. एक निंबाचं झाड जर आपण तोडलं तर 12 स्त्रियाची गर्भतेचं पातक लागते. 12 स्त्रीचे गर्भ मोडले आपण किंवा 12 स्त्रीची गर्भहत्या केलेली जे पातक आहे ते पातक फक्त एक निंबाचं झाड मोडलं तर पातक लागते. विठ्ठल म्हणून जीवन जगत असताना आयुर्वेदिक जीवन जगा. नाथ महाराज म्हणतात, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. आणि या जीवन जगत असताना एखादा पांथस्थ आपल्या घरी आला तर तो घर करून राहत नाही, कसा अनासक्त राहतो. अभंगाचं 3रं चरण. वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला. हो वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला,
वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती आला हो वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती आला वस्ती कर वस्ती आला आला वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला प्रातःकाळी उठून गेला प्रातःकाळी उठून गेला प्रातःकाळी उठून गेला कैसे असावे संसारे कैसे असावे संसारे कैसे असावे संसारे हो तैसे असावे संसारे तैसे असावे संसारे तैसे असावे संसारे असावे संसारे वस्ती कर वस्ती आला काळी उठून गेला प्राप्त काळी उठून गेला प्राप्त काळी उठून गेला वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला प्रातःकाळी उठून गेला प्रातःकाळी उठून गेला वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला. नाथ महाराज दुसरा दृष्टांत सांगतात, तैसे असावे संसारे. एखादा पूर्वीचा वस्तीकर, वस्तीकर का म्हणायचे? वस्ती म्हणजे घर आणि कर म्हणजे त्या वस्तीला येऊन राहणारा. आणि सकाळ झाल्याच्या नंतर तो निघून जातो. मग तुमचा बंगला किती मोठा आहे ते पाहत नाही. त्याची विषयी आसक्ती धरत नाही. अनासक्त कसं जीवन जगायचं. आता अनासक्त जीवन जगणं खूप अवघड आहे. आपली आसक्ती एवढी, कारण आपणच संसाराला चिकटल्या गेलो, एवढं चिकटल्या गेलो. आपण मात्र बाहेर निघत खोबऱ्याच्या वाटीसारखे ते नारळ असणारं एवढं चिटकते. नारळ फुटलं तरी सुद्धा त्याला राहते. बरं, ते चमच्यानं काढायचा प्रयत्न केला तर चमचा वागतो. आणि खाण्यासाठी जर दिलं तर ते लहान मुलाच्या दाताचं सुद्धा, या दादा विठ्ठल 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 तर लहान मुलाला किंवा कोणाला खाण्यासाठी दिलं तर दाताचं सुद्धा काय काढते? रक्त काढते. पण त्या वाटीचं मात्र त्या नारळ निघत नाही. तसे आपण मात्र आसक्त झालेलो आहे, या संसाराला चिटकलेलो आहे. मग कशा कशाला चिटकलो आपण? कोणी सत्तेला चिकटलं, कोणी मानाला चिकटलं, कोणी पैशाला चिकटलं, कोणी संसाराला चिटकलं, कोणी शेती वाडीला चिकटलं, कोणी बायकोला चिकटलं. एवढे अनासक्त झालेले, आसक्त झालेले आहे. म्हणून अनासक्त अवस्था निर्माण करा. पक्षी अंगणी उतरती, तिका गुंतवणी राहती. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी निघून गेला. सकाळ झाली की तो कितीही लाखाचा बंगला असला तर त्याला माहिती आहे, मला उद्या सकाळी कोणत्या झोपडीत राहावं लागल, का एखाद्या पर्णकुटीमध्ये राहावं लागल, हे काही सांगता येत नाही. म्हणून त्या बंगल्याची तो आसक्ती धरत नाही. तशी या संसाराची आसक्ती धरायची. आजही ऋषी मुनी गिरी कपाटामध्ये कुठल्याच प्रकारची आसक्ती धरत नाही. तुमची अख्खी गेवराई एका एका आश्रमात मावले, असे काही आश्रम आहेत, 500-500 एकराचे आश्रम आहेत. पण त्याही आश्रमातले ते ऋषीमुनी आहेत, ते म्हणतात आम्ही या ठिकाणी आल्याच्या नंतर अरण्य होतं, जंगल होतं, आता आश्रम तयार झाला. शेवटी त्याची आसक्ती राहू नये म्हणून दुसऱ्या
शिष्याच्या तिथं पर्णकुटी बांधून राहतात आणि तिथं आपला अंतविधी करतात. शेवटच्या वेळेस तिकडं जातात. का? आमची वासना राहील, आसक्ती राहील. एक साधू मरण पावला, आम्ही तिथं जायच्या अगोदर 10-15 दिवसापूर्वी, आणि त्यांचा 16वा तिथं होता. संन्याशाचा 16वा होतो आणि संन्यासी होता. आणि संन्यासी असताना त्याची विद्वान, वैराग्यवान आणि संपूर्ण प्रसिद्धी होती मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये. आणि साधू मेल्याच्या नंतर सर्व साधू मंडळी त्यांच्या अंतविधीला आले, त्यांच्या वैकुंठ गमन सोहळ्याला आले. आणि आल्याच्या नंतर फक्त त्या साधूजवळ काय आहे ते पाहत होते. साधू येतात त्याच्यासाठी येत नाही, त्याने कशाची आसक्ती केलेली ते पाहण्यासाठी येतात. बरं का दादा, त्या साधूजवळ फक्त काहीच नव्हतं. एक लंगोटी होती, ती सुद्धा मरणाच्या अगोदर दुसऱ्याला देऊन टाकली, काहीच शिल्लक ठेवलं नाही. हो, फक्त दादासारखे कोणी एक लोंग त्याने घेतली होती. काय घेतली? दादा प्रत्येकाला काय देतात? लोंग देतात. आणि त्या साधून ती लोंग आपल्या लंगोटीमध्ये अशी गाठ बांधली आणि इथं ठेवली. आणि साधूला दह्या दुधानं पंचामृतानं स्नान घातलं आणि कपडे बदलताना एका साधूनं पाहिलं, याच्याजवळ काही आहे का पहा, एखादं सोन्याचं लॉकेट वगैरे आहे का पहा. तर काहीच दिसलं नाही, एक गाठ मारलेली दिसली. त्या दुसऱ्या साधूनं पाहिले, ती गाठ उकलून पाहिली तर त्याच्यात एक लोंग दिसली. तो म्हणाला, हा साधू खोटारडा आहे, याच्याजवळ एक लोंग सापडली, याचा अंतविधी समाधी करू नका. तसेच नर्मदामय्या फेकून दिला, त्याची समाधी बांधली नाही, फेकून दिला. फक्त एक लोंग सापडली साधूकडं. तर आताचा महाराष्ट्रातला संन्यासी, गडकरी, मटकरी, फडकरी जर मेला तर त्याच्याजवळ काय सापडत नाही. हो, नको त्या कॅसेटी सापडतात. विठाला विठाला म्हणून सावधान. काय सापडेल? एक लोंग सापडली तर आयुष्यभर 200 वर्ष जगलाला साधूला फेकून दिलं. म्हणून अनासक्त अवस्था जगणं हे अत्यंत गरजेचं आहे. ते का गुंतून राहते, गुंतून राहत नाहीत. पक्षी अंगणातले वस्तीकर हा गुंतून राहत नाही, तसं तुम्ही गुंतून राहू नका. विठ्ठल विठ्ठल. आम्ही कशा कशात गुंतलो. कोणी एक बायकोत गुंतले, संतासारखे 2 बायकात गुंतले. ऐका, कोण कुठं गुंतलेला आहे, पण ते का गुंतून राहते अनासक्त अवस्थात. म्हणून मी पहिल्यापासून दादांना, या मंडळीला म्हणतो, मेल्याच्या नंतर जर 10 रुपये जर सापडले तर आपण हे खोटे, काहीच असता कामा नये. पण जीवन जगताना जोपर्यंत आरोग्यासाठी कशासाठी मात्र काहीतरी लागते, पण मरणासन्न अवस्था जसं जसं वय होईल, हो, आपली जसं जसं वय होईल तशी तशी आसक्ती वाढते. हो, एक म्हातारा मरण पावला आणि निंबाचं झाड होतं, त्याला झाडाखाली बसवलं आणि त्याचं बोलणं एकदम बंद झालं. बोलणं बंद झाल्याच्या नंतर त्याला 3 मुलं होते. एक जण शिकलेला होता. तो म्हणे, बाबा तुमचं बोलणं आता बंद झालं, बोलण्यासाठी मी अर्ध मात्रा आणतो, एक वनस्पती आणतो, डॉक्टरकडून आणतो, पण तुम्ही. मग त्यांनी काय केलं, 1300 रुपये खर्च केले आणि ते अर्ध मात्रा औषधी आणली आणि त्याला उगाळून दिली. हो, आणि उगाळून दिल्याच्या नंतर अंगणामध्ये एक वासरू केरसुनी खात होतं. वासरू काय खात होतं? केरसुनी खात होतं. मग त्यातला एक धार्मिक मुलगा म्हणाला, तो म्हातारा म्हणत होता वाके वाके. धार्मिक मुलगा म्हणाला,
दादा आपल्या बाबाला असं वाटते की वासुदेव केशव म्हणावं. मग त्याने लगेच अर्धा मात्रा उगाळून दिली. हा म्हातारा बोला लागला, म्हणा बाबा आता वासुदेव केशव. अरे कसला वासे आणि कसला केशा, ते वासरू केरसुनी खा लागलं. केरसुनी म्हणजे झाडून 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 ज्याचे केस निघून गेले, ज्या झाडूचे, ते फक्त झाडू लहान लेकराची संडास साफ करायच्या उपयोगाचं आहे. ते वासरू केरसुनी खा लागलं, त्याला केरसुनी म्हणतात. त्याच्यावर त्याची आसक्ती जडली, परिणाम काहीच नाही. विठ्ठल 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 म्हणून वस्तीकर वस्ती आला, प्रातकाळी निघून गेला. वस्तीकर वस्तीला आल्याच्या नंतर तो कधीही गुंतून राहत नाही, त्याच्याबद्दल असणार घराबद्दल आसक्ती धरत नाही. तसं आपण या देहामध्ये आल्याच्या नंतर घराबद्दल मुलाबद्दल कशाही बद्दल आसक्ती धरायची नाही. आणि असं जर जीवन असेल, नाथ महाराज म्हणतात त्याला जगात कुठली भीती राहणार नाही. शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दने, शरण एका जनार्दने, शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दनी, शरण ऐसे असावे संसारी, ऐसे असावे संसारी, ऐसे असता भयकाना, ऐसे असता भयकाना, आवे संसारी, ऐसे असावे संसारी. जोवरी प्राचीनाची दोरी,
रुखुमाई रुखुमाई ज्ञानेश्वर माऊली